मी आपला टीचर सोमनाथ मोरे। पहा मित्रांनो, आज आपल्याला साईज ऑफ सेल्स बघायचे, त्यालाच मराठीतून म्हणलं जाते पेशींचा आकार। पेशींचा आकार हा सर्वांचा सारखा नाही। अलग अलग लिव्हिंग थिंग्स मध्ये डिफरंट टाईपच्या काय साईज सापडते आपल्याला पेशींची, म्हणजे सेलची सापडते। ही जी सेल आहे त्यांची जी साईज आहे कशाची, सेलची, ही डिफरंट आहे। डिफरंट काय तर त्यांचे जे फंक्शन असते, त्यांचं कार्य असते, त्याच्याशी काय असते, निगडीत असते। म्हणजे सेलचा जो आकार आहे, साईज आहे, प्रामुख्याने कशाशी निगडीत आहे तर त्याच्या कार्याशी निगडीत आहे। त्यांचं अलग अलग पद्धतीने कार्य करतात, त्यानुसार सेलचा काय आकार ठरलेला आहे। मग सेलचा जो आकार आहे तो कोणकोणत्या टाइप्स आहे पहा। सर्क्युलर सेल आहे, रॉड शेप आहे, नंतर रेक्टँग्युलर आहे, ओव्हल आहे, अशा विविध प्रकारच्या सेल्स आहेत। पाहून घ्या तुम्ही कोणकोणत्या आकारच्या सेल्स आहेत। तर पहा मित्रांनो, पहिल्यांदा तुमच्या समोर दिसेल सर्क्युलर। व्यवस्थित पाहून घ्या, तुमच्या समोर इमेज आलेली आहे स्क्रीनवर, म्हणजेच गोलाकार। नंतर रॉड शेप आहे, म्हणजे दंडाकार। बघा ती एक्झॅक्ट रॉड सारखी दिसते, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो, रॉड शेप म्हणतो। नंतर बघा कॉलमनार, त्या ठिकाणी बघा कॉलम दिसायले, त्यानुसार त्याला काय म्हणलं आपण, कॉलमनार। साईज आहे कशाची, सेलची, म्हणजे स्तंभाकार, एखाद्या स्तंभासारखी दिसायली। आपल्या घरी बघा बांधकामाचे प्लेयर असतात, ते एका सोयीने लावले, आपण त्याला स्तंभ म्हणतो, प्लेयर तशा टाईपचं आहे की नाही त्या ठिकाणी, फक्त ते एकत्र आलेत म्हणजेच कॉलमनार आहे त्या ठिकाणी। नंतर आहे स्पायरल आहे, स्पायरल बघून घ्या, एकदम ते जसे आळी बघितली असेल तशा टाईपचे दिसायले ना ते, म्हणजे सर्पी लाकार त्याला मराठीमध्ये म्हणलं जाते, म्हणजे स्पायरल असते ते। नंतर आहे ओव्हल, अंडाकृती, जसे की आपली पृथ्वी एक्झॅक्ट गोल आहे का, नाही, कशी आहे, अंडाकृती। पृथ्वीचं याचं काय घेणदेण नाही, फक्त आकाराशी घेणदेण आलं, त्यामुळे ह्या ठिकाणी पृथ्वीचा आपण काय केला, उल्लेख केलाय। नंतर आहे रेक्टँग्युलर, बघा एक्झॅक्ट रेक्टँग्युलर सेल आहे, म्हणजे रेक्टँगल आहे, ही प्लॅनची इमेज दाखवली, प्लॅन जी सेल आहे ते रेक्टँग्युलर आकाराची असते, म्हणजे आयताकृत, म्हणजेच काय, आयताकार। अशा वेगवेगळ्या प्रकारच्या काय सेल्स आहेत। पहा मित्रांनो, आता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या काय बघितल्या, सेल्स बघितल्या, त्यांची साईज बघितली, कोणकोणत्या प्रकारच्या आहेत। तर मग ह्या ज्या सेल्स आहेत, ह्या सेल्स मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स असतात। यस, वेगवेगळ्या प्रकारचे घटक असतात, आणि त्या घटकालाच आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो ऑर्गॅनल्स म्हणतो, त्या घटकांना। आणि ह्या ऑर्गॅनल्स मुळे सेल जी आहे त्याची लाईफ प्रोसेस आहे एकदम सुरळीत पाडायला काय होते, मदत होते ह्या ऑर्गॅनल्स। जसे की आपली बॉडी आहे, आता बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स आहेत, ते फंक्शन करायला लागलेत, कार्य करायलेत, त्यामुळेच मी सुरळीत तुमच्या समोर बोलायलो, तुम्ही काम करायलेत वेगवेगळ्या प्रकारचे। हे जर व्यवस्थित फंक्शन करत नसतील तर आपली बॉडी पूर्ण हे झाली असते, अस्तव्यस्त झाली असते, हेल्टर अँड स्केल्टर झाली असते। तसं ही सेल आहे, ह्या सेल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनल्स असतात, आणि ही सेल आहे त्याची जीवन प्रक्रिया म्हणजे लाईफ प्रोसेस सुरळीत पाडण्यासाठी काय सेल्समध्ये ऑर्गनल्स असतात। आणि हे ऑर्गनल्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात, मग त्यांचे काय प्रकार आहेत ऑर्गनल्सचे, फक्त काय एकच ऑर्गनल्स नाही। पाहू आता एक ऑर्गनल्स तुमच्या समोर आता मी मांडतो, पाहून घ्या। पहा मित्रांनो, ऑर्गनल्स तुमच्या समोर आलेत, म्हणजे पेशी अंगके म्हणले जाते। पहिला ऑर्गनल्स पाहून घ्या, सेल वॉल, त्यालाच म्हणलं जाते पेशी भित्तिका म्हटलं जाते, सेल वॉलला। नंतर 2 नंबरचा प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्यालाच म्हणलं जाते सेल मेम्ब्रेन, मराठीमधून प्रद्रव्य पटल किंवा पेशी पटल। जे तुमच्या समोर जी इमेज यायली, जे चित्र आहे ते व्यवस्थित पाहून घ्या, हे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनल्स आहेत। नंतर 3 नंबर सायटोप्लाझम,
त्याला म्हणलं जाते पेशी द्रव्य. नंतर 4 नंबर न्यूक्लियस केंद्रक. 5 नंबर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, त्याला ER सुद्धा म्हणतात, म्हणजे आंतरद्रव्य जालिका. ER एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. 6 नंबर पाहून घ्या गॉल्गी कॉम्प्लेक्स, म्हणजे त्याला मराठीतून गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल सुद्धा म्हणलं जाते. नंतर 7 नंबर लायसोसोम्स लयकारिका. 8 नंबर माइटोकॉन्ड्रिया तंतुकणिका म्हणलं जाते. 9 नंबर व्हॅक्युल्स म्हणजे रिक्तिका असतील. आणि 10 नंबर क्लोरोप्लास्ट, हे एक प्लास्टिड आहे, प्लास्टिडचा एक प्रकार आहे. 10 नंबर कोणतं? क्लोरोप्लास्ट. पहा मित्रांनो, तुम्ही आता वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनल्स पाहितले आणि हे ऑर्गनल्स कशामध्ये असतात? तर हे ऑर्गनल्स असतात सेल्समध्ये असतात. आणि ह्या ऑर्गनल्समुळं ही जी सेल्स आहे, ही पेशी आहे, ती लाईफ प्रोसेस सुरळीत पाडायला काय होते? तिला मदत होते. ह्या ऑर्गनल्सचा आपल्याला एक एक डिटेल्समध्ये अभ्यास करायचा आहे. हे उगाच जस्ट तुम्हाला सांगितलं सेल्समध्ये कोणकोणते ऑर्गनल्स असतात. ह्या सेलचे मुख्य 2 प्रकार पडतात, 2 टाईप्स पडतात. ही जी सेल असते, एक असते प्लांट सेल म्हणजे वनस्पती पेशी, आणि दुसरी असते ॲनिमल सेल म्हणजे प्राणी पेशी. आता प्लांट सेलमध्ये कोणकोणते ऑर्गनल्स असतात आणि ॲनिमल सेलमध्ये कोणकोणते ऑर्गनल्स असतात ते आपल्याला पाहिजे. आता बघितले आपण 10 ऑर्गनल्स बघितले, सेल वॉलपासून क्लोरोप्लास्ट पर्यंत. आता कुठं कुठं हे सेम आहेत, म्हणजे प्लांट सेलमध्ये ॲनिमल सेलमध्ये काही ऑर्गन सेम आहेत आणि काही ठिकाणी ते काय ॲब्सेंट आहेत. कुठं प्रेझेंट आहेत आणि कुठं ॲब्सेंट आहेत ते आपल्याला पाहायचे. पहा मित्रांनो, सेल वॉल पहिला ऑर्गनल्स प्लांट सेलमध्ये प्रेझेंट असतो, ॲनिमल सेलमध्ये हा ॲब्सेंट असतो. नंतर सेल मेम्ब्रेन प्लांट सेलमध्ये पण असते आणि ॲनिमल सेलमध्ये सुद्धा काय असते? प्रेझेंट असते. सायटोप्लाझम प्लांट सेलमध्ये सुद्धा आहे आणि ॲनिमल सेलमध्ये सुद्धा काय प्रेझेंट आहे. नंतर न्यूक्लियस प्लांट सेलमध्ये सुद्धा आहे. ॲनिमल सेल्समध्ये आहे का? यस, ॲनिमल सेलमध्ये सुद्धा आहे, प्रेझेंट आहे. नंतर ER शॉर्ट फॉर्म दिला आहे. ER म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, आंतरद्रव्य जालिका. प्लांट सेलमध्ये सुद्धा आहे आणि ॲनिमल सेलमध्ये आहे. हा चला पाहून घ्या 6 नंबरचा. 6 नंबर कोणती आहे? गॉल्गी कॉम्प्लेक्स. हे नंबरिंग काय नाही, जस्ट दिली, खालीवरी झालं तरी चालते, हे जस्ट आपल्याला सिक्वेन्समध्ये यावं म्हणून नंबरिंग केलेली आहे. 6 नंबर कोणती? गॉल्गी कॉम्प्लेक्स. गॉल्गी कॉम्प्लेक्स प्लांटमध्ये प्रेझेंट असते, ॲनिमल सेलमध्ये सुद्धा काय आहे? ती प्रेझेंट आहे, म्हणजे आहे ऑर्गन. नंतर 7 नंबर, आता ह्या ठिकाणी काहीच लिहिलं नाही म्हणजे ॲब्सेंट आहे. म्हणजे काय ॲब्सेंट आहे? तर लायसोसोम्स फक्त आणि फक्त कुठं असते? ॲनिमल सेलमध्ये असते. लायसोसोम्स प्लांट सेलमध्ये ॲब्सेंट आणि कुठं प्रेझेंट आहे? ॲनिमल सेलमध्ये. नंतर आहे 8 नंबर माइटोकॉन्ड्रिया प्लांट सेलमध्ये सुद्धा आहे आणि ॲनिमल सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. नंतर आहे व्हॅक्युल्स प्लांट सेलमध्ये प्रेझेंट, ॲनिमल सेल मध्ये सुद्धा काय प्रेझेंट आहे. नंतर क्लोरोप्लास्ट प्लांट सेलमध्ये, यस प्लांट सेलमध्ये तर क्लोरोप्लास्ट असणारच, नाही तर फोटोसिंथेसिस झालंच नसतं. मग आपल्यात फोटोसिंथेसिस घडते का प्रक्रिया? नाही, म्हणजे ॲनिमलमध्ये काय असणार आहे? ॲब्सेंट आहे. पहा ह्या ठिकाणी 2 ॲनिमलमध्ये लायसोसोम्स आहे आणि
प्लांट सेलमध्ये तो अब्सेंट आहे. प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट आहे आणि ॲनिमल सेलमध्ये काय अब्सेंट आहे तो. हे जे ऑर्गनल्स आहे हे पाठच करून टाकायचे. यस, काही घटक आहे मी तुम्हाला पाठच करायला सांगतो. हे जे 10 ऑर्गनल्स आपण पाहणार आहोत, एक 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 माहिती पाहणार आहोत. जस्ट आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या समोर जस्ट मी काय केलं, फॉर्मॅट मांडलाय. आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टमध्ये आपल्याला एक एक ऑर्गनल्सची पूर्ण डिटेलमध्ये काय करायची, माहिती घ्यायची. तो ऑर्गनल्स कुठे आहे, त्याचं काम काय, त्याच्यामध्ये काम करायली, प्रक्रिया करायली, आणि त्या पेशीमध्ये असणारे हे ऑर्गनल्स आहेत ते कसे काम करतात, त्यांचं फंक्शन काय, तेच आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये पाहायचे. आणि ह्या ऑर्गनल्सचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर करावा लागतोय, ना की सिंपल, ना की कंपाऊंड. कारण सेल आहे तीच दिसत नाही, आणि त्या सेलमध्ये असणारे कॉम्पोनंट म्हणजे ऑर्गनल्स, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि ती कशी फंक्शन करते, तिचं लोकेशन काय, नेमकं कोणतं ठिकाण आहे, कुठं राहते बा ती, ह्या सर्व गोष्टीची आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये पूर्ण माहिती घ्यायची. याच ठिकाणी थांबव मित्रांनो. तोपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये जेवढे ऑर्गनल्स दिलेत तेवढे तुम्ही पाठ करून टाका. ओके, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.